भारतीय जनता पक्षाकडे आहेत, अजित पवारांकडे आहे. हा पैसा येतो कुठून हे अजित पवारांनीच काल सांगितलं. कशा फायली शेकडो कोटीच्या बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी आल्या. मग हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. शिंदेच्या बाबतीत आहे, शिंद्यांच्या बाबतीत आहे, त्यांच्या मिंध्यांच्या बाबतीत आहे, अजित पवारांच्या बाबतीत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या बाबतीतही आहे ना. त्याच्यामुळे निवडणूक आयोग किंवा या राज्यातलं अँटी करप्शन ब्युरो हे काय करत आहे? हे काही करणार नाही. जर अजित पवार सांगतात की माझ्याकडे एक फाईल आहे, एक फाईल आली, ती कसली आली? तुम्ही अर्धवट बोलू नका आणि कोड्यात बोलू नका. तुम्ही कोडी टाकू नका आम्हाला, रिडल्स इन फडणवीस गव्हर्नमेंट, बरं का? तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका. तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊन सांगा. गणेश नाईकांना आमचं आव्हान आहे, कोडी टाकू नका. एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणताय ना, मग कोणत्या कारणासाठी जाते? एकनाथ शिंदेकडे हरामाचा पैसा आणि हरामाचा पैसा वाटतायत असं फडणवीसांच्या सरकारमधले एक मंत्री सांगतात, गणेश नाईकजी. मग तुम्ही उघडपणे सांगा. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. माझ्याकडे आहे, बघा बघा, मी उघड करीन, तुम्ही माझं उघडं करू नका, मी तुमची नाडी सोडणार नाही. हे या राजकारणात जे चाललं आहे महाराष्ट्राच्या, ते चुकीचं आहे. सन्मान्य गणेश नाईक असतील, अजित पवार असतील, यांच्याकडे जर काही महाराष्ट्राच्या हिताची माहिती असेल, महाराष्ट्र कसा लुटला जातो याविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक, त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची, त्यानुसार त्यांनी लोकांसमोर उघड केलं पाहिजे.